खामगाव येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राणा दिलीपकुमार साणंदा यांनी शहरातील विकास कामांना आमचा विरोध नाही, तर बेकायदेशीरपणे सुरू असलेली कामे थांबवून पैशाचा अपव्यय होऊ नये अशी काँग्रेसची धारणा आहे. यासाठी आमचा खटाटोप सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 26 जून रोजी काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने नगर परिषद मार्फत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला. नगराध्यक्षा अनिता डावरे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असेही ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलले. या पत्रकार परिषदेत विविध कामांवर चर्चा करण्यात आली. तसेच शहरात अतिक्रमण दिला असून अतिक्रमण काढण्यात दुजाभाव केला जात आहे. तांत्रिक मान्यता न घेता अनेक कामे सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्तांतर झाल्यानंतर मागील माननीय माजी नगराध्यक्ष अशोकभाऊ सानंदा यांच्या कालावधीमध्ये जी मोठ्या प्रमाणात मध्ये कामं सुरू होती, ज्यांचे एस्टिमेट तयार झाले होते, ज्यांच्या निविदा निघाल्या होत्या, फक्त वर्क ऑर्डर देणं बाकी होतं, अशा परिस्थितीमध्ये ती कामं सत्तेच्या बळावर त्यांनी ती सर्व कामं रद्द केली. यामध्ये सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे भारत कटपी स्टोर ते फरसीपर्यंतचा रस्ता, या रस्त्याचं एस्टिमेट 70 लाख रुपयाचं होतं, फक्त 70 लाख रुपये. तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया सर्व झाली होती, फक्त निविदेला मान्यता द्यायची होती. हे असताना ते काम रद्द करून त्या कामाला जेवढी टेक्निकल सँक्शनला पैसा लागला असेल, तसेच अवैध नळ कनेक्शन, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत गरज नसताना विविध बांधकामे यासारखी कामे केली जात आहे. तक्रारीची कुठलीही दखल घेतल्या जात नाही, असा आरोपही साणंदा यांनी केला. या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने, विजय वानखेडे, संगीता पाटील, भूषण शिंदे, शेख फारूक, इब्राहिम खान, मोहम्मद नईम आदी उपस्थित होते. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.